तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। षटकाय जीवन हननते सब विधि दरव हिंसाटरी रागादि भाव निवारते हिंसान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृणु विनादि योग है अठदश सहस विदशील रचित ब्रह्म में नितर मिरहे अंतर चतुर्दश भेद बाहिर संग दश धाते टले परमाद तजी चौकर मही लखी समिति रियाते चले जग सुहित कर सब अहित हर श्रुति सुखद सब संशय हरे भ्रम रोग हर जिनके वचन मुख चंद्र ते अमृत झरे। इथपर्यंत बघितलं होतो मुनींची चर्या कशी असते किंवा मुनींना कुठले कुठले व्रत संयम नियम असतात त्याची चर्चा चालू आहे। तर त्याच्यामध्ये पहिला घेतलं 5 महाव्रत आहे। कुठले सांग भैया? काल सांगितलं अहिंसा, 5 पापाच्या विरुद्ध 5 महाव्रत घ्यायची। अहिंसा, अचौर्य, असत्य करू नको, सत्य, सत्य 5 पाप आहेत ना, हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह। त्याच्या विरुद्ध अहिंसा, बोल, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 महाव्रत असतात, ते मुनिराजांना असतात। बाकी जे सगळे वस्त्रधारी त्यागी आहेत त्यांना अणुव्रत असतात म्हणलं जाईल। तर तिथं किंवा आता श्रावकोत्तम म्हणायचं, आता जे काय वस्त्रधारी त्यागी असतील त्यांना म्हटलं जातं। तर तिथं म्हणलं जे मुनी आहेत त्यांना कुठल्याही प्रकाराने हे पाप करायला अलाउड नाही, म्हणजे ते सर्वथा त्याचा त्याग करतात। घडलं तर त्याला प्रायश्चित्त असतं। आपण काय करणार? चालतंय तेवढं, म्हणजे असं चालतंय त्यांना चालत नाही। कोणाला? मुनींना। म्हणजे ते इतकं स्वभावात जागृत आहेत किंवा इतकी त्यांची सतर्कता आहे की कुठल्याही रीतीने हिंसा आदी व्हायला नकोत, म्हणून त्यासाठी हे सगळे व्रत नियम सांगितले। जसं आता समितींचं वर्णन चालू आहे। पहिली समिती कुठली? इरिया समिती। म्हणजे काय असतं माहिती आहे? इरिया समिती म्हणजे जेव्हा आपण चालणार, इकडं तिकडं जाणार। आता मुनिराज कशासाठी जाणार? विहार करताना चालतील, अजून शुद्धीच्या वेळी चालतील, अजून आहाराच्या वेळेस, कुठं उपदेश द्यायचा असेल तर त्यावेळेस, म्हणजे कुठल्याही रिझनसाठी चालायला ते जर निघाले बाहेर तर तिथं त्या इरियापथ गमन जे करणार त्याच्यामध्ये कुठल्याही रीतीने हिंसा न हो, तिथं कुठल्याही दोष न लागो, गवतावर पाय पडू नये, पाण्यावर, जीवावर, असं कशावर पाय पडून ते मरू नयेत, ह्याच्यासाठी ते इतके सजग असतात की सगळीकडून सगळ्या दोषांचा त्याग करण्यासाठी। मग जे काय ते सावधानतेने राहतात त्याला म्हणलं पहिल्यांदा सावधानता स्वभावामध्ये, मी चालणार आहे, नेहमी जाणणार आहे ह्याची अनुभूती आहे, त्यापूर्वक गमन करतायत तर त्याच्यात सुद्धा कुठलेही दोष न लागावेत ह्याच्यासाठी जे काय पाळलं जातं त्याला म्हणायचं इरिया समिती। मग त्या इरिया समितीमध्ये सूर्यप्रकाश असतानाच चालणार, कारण त्याच्यामध्ये जीवजंतू तुम्हाला स्पष्ट दिसणार। मग आम्ही फोकस मारतो की मग त्याच्यामध्ये दिसत नाहीत का? बारके असते, सूक्ष्म सूक्ष्म तुम्हाला सूर्यप्रकाशात सुद्धा दिसत नसते, त्यांना चटई द्या की। हां, सूर्यप्रकाश असताना जे दिसणार ते तुम्हाला लाईटच्या प्रकाशात दिसत नाहीत। आणि दुसरं कारण काय? संयम। मी बोलाले तर माझ्याकडे बघत नाही। काय भैया?
सूर्यप्रकाशातच का चालायचं हे एक कारण ठीक आहे की दिसतं. अजून का UV रेज असतात ना ते सांगितलं कारण. सूर्यप्रकाशामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, त्याच्या निमित्तानं जीवांची उत्पत्ती कमी असते आणि जेव्हा सूर्यास्त झाला त्याच्यानंतर सांगितलं जीवांची उत्पत्ती अधिक होते. मग तुमची नुसती साधी हालचाल सुद्धा त्या जीवांचा घात करणारी असते. काय म्हणले? म्हणजे जरी तुम्ही आता या रूममध्ये बसल्या, ह्याच्या मी बाहेर जाणार नाही रात्र झाल्यावर, तरी सुद्धा इथं तुमच्या बॉडीची ॲक्टिव्हिटीज जी चालू आहे त्याच्या निमित्तानं सुद्धा हिंसा असतेच, नाही असं नाही आहे. पण ती रोखू शकत नाही आपण, म्हणून जे अनावश्यक आहे त्याचा त्याग करणार. काय म्हणले? हां, म्हणून त्या रूममध्ये घरातल्या घरात सुद्धा उगीच फिरू नका हे सांगायला. म्हणजे मुनिराज तर फिरत नाहीतच, त्यांना त्याचं काय प्रयोजनच नाही आहे. मग जिथं कुठं गमन करणार तिथं कुठल्याही रीतीने दोष न लागोत ह्याच्यासाठी जी काही चर्या असते त्याला म्हणलं जातं इरिया समिती. मामा 5 समिती कुठल्या? इरिया, दुसरी भाषा. माहिती आहेत 5 समिती? इरिया, भाषा, एषणा. हां, पोरींची नावं नाहीत. इरिया, भाषा, एषणा, आदान निक्षेपण आणि वित्सर्ग. तर हे 5 समिती सांगितले. त्याच्यामध्ये इरिया समिती म्हणजे 4 हात भूमी पाहून चालणार, कुठेही गेले तर प्रयोजनासाठीच गमन करणार आणि कुठल्याही रीतीने तिथं हिंसा आदींचा, पाप आदींचा दोष न लागो ह्याच्यासाठीच ते गमन करणार. जंगलातनं जात असताना आता समजा जंगलात राहतायत, येतायत, जातायत जंगलातूनच, असं काय दृश्य दिसलं त्यांना की हिंस्र पशु शिकार करतायत, मग किंवा आता रस्त्यावर नाही तर चाललेत समजा आहार करून वगैरे, आणि तिथं असं दिसलं की कोणाचा वाद चालू आहे, कोणी काय भांडण करतायत असं दिसलं, मारामारी करतायत, काय करणार हो? आपण काय करणार? असं जायचं का? काय मामा काय करायचं अशा वेळेस जिथं आपण गमन करतोय आणि तिथं आपल्याला दिसलं किंवा राहिलाय तुम्ही जिथं, अशा ठिकाणी दिसलं तुम्हाला की कोणाचा तरी वाद चालू आहे, ते एकमेकांना मारायला उठलेत, असे काय करणार? वा वा. शरीर भांडत नसते. काय करायचं मामा? भाग जाओ. एका शब्दाने विरोध करायचा आपलं कार्य आहे बरं का. म्हणजे तुम्हाला दिसलं की तिथं काहीतरी हिंसा होईल असं चाललंय किंवा एकमेकांना मारतायत, हे सुद्धा चुकीचं आहे. जर तुम्ही तिथं गेलाय बघत बसला तर सगळ्यात महादोष. आणि शक्य असेल तर तुम्हाला एका शब्दाने विरोध करा. नाही ते थांबणार माहिती आहे तरी सुद्धा आपला तिथं अनुमोदनेचा दोष न लागू ह्याच्यासाठी सांगितलं विरोध करा. नसेल शक्य तर तिथे एक क्षणासाठी सुद्धा थांबू नका, नाहीतर आपल्याला इंटरेस्ट असते ना, काय कोणाची पार्टी बनवायला, काय गरज नसताना आपण, काय त्यांचा संबंध नसताना सुद्धा तिथं थांबतो, बघत राहतो, ऐकतो. परत त्याचं नंतर ना परत अजून नाही माहीत नसेल तर काय झालं पुढं तर 4 जणांना विचारायचं अजून. म्हणजे कसल्या गोष्टीत विकथांमध्ये आपली रुची. मग मुनिराज काय करणार अशा ठिकाणी हे मला विचारायचं. हां बरोबर. एकतर अशा ठिकाणी थांबणार नाहीत आणि मेन असं असतं की जिथून मुनिराज जाणार तिथं कलह नसतो, वाद नसतो. कारण सांगितलं ना, कोण तीर्थंकर किंवा केवली जिथं असतात ना तिथं सगळीकडे सुभिक्षा असतं, सगळे आनंदी एकदम मस्त. कसलं असेल गाव ते, रामराज्य. म्हणजे कोणाचं कोणाशी काय विरोधच नाही, विवादच नाही, असे एकदम शांती सुख, कशाची कमतरता नाही, कोणी वियोग होणार नाही, रडणार नाही कोण, सगळी अशी कंडिशन तिथं असते. कारण सुखी राहणार ना जीव सगळे, त्यांचं सानिध्य मिळालं तर त्याच्या निमित्तात सुखाचा अनुभव सगळ्यांना. मग तसं म्हणलं आपण जिथं जातो तिथं काय होतं हो, भांडणं सुरू होतात का? म्हणजे आपला इन्फ्लुएन्स असतो बरं का. आपण जिथं जातो तिथं आपल्याला पाहिजे तसं म्हणा किंवा आपल्या उदयानुसार आपल्याला तसं क्लायमेट मिळतं. काय भैया?
घरात गेल्यावर सांग काय असतंय, तू आल्यावर शांती शांती असती का अशांती असती? आता शांती शांती असती, आधी अशांती होती ना. म्हणजे कुठेही जरी गेलो आपण तर एकतर आपल्या कषायानुसार आपल्याला तसं संयोग मिळतो किंवा आपण ते संयोगानुसार पुन्हा कषाय करतो. म्हणून सांगितलं की ॲटलिस्ट अशा संयोगात न जावा जिथं आपले परिणाम बिघडतील. म्हणून मुनिराज अशा संयोगाचा सुद्धा त्याग करतात आणि जंगलात राहतात. काही कारण असू देत, घरात खूप चांगले वागणारे असतील ना तरी सुद्धा घरात राहत नाहीत त्यागी. का? सगळे चांगले, बायको चांगली आहे, नवरा चांगला आहे, तरी सुद्धा जिथं राग आहे तिथं द्वेष आहेच. तुम्हाला आज दिसेल राग आहे, अनुराग, प्रेम आहे, पण 4 दिवसांनी तिथं वातावरण बदललेलं असतं. म्हणून सांगितलं की कुठल्याही व्यक्तींच्या संपर्कात राहणार नाहीत. म्हणून ते एकांतात साधना करण्यासाठी म्हणून जंगलात राहतात. तर असं इर्या समितीने ते चालतात. म्हणजे रात्रीच्या वेळीस जीवांची उत्पत्ती अधिक असते म्हणून तर आपण जेवण करत नाही. नाही म्हणा ऋत्विक, महेन, काय असं असं का असं असं अक्षय काय म्हणतो? लाईट लावून जेवतो म्हणतो का? म्हणजे काही शान किती वाजता जेवायचं? रात्री भोजन करणाऱ्याला मी सांगायचं काम केले, पाप तुमचं तुमच्यापाशी. रात्री जेवण करणाऱ्याला हिंसेचा दोष लागतो, मांसाहाराचा दोष लागतो हे सांगितलं ना. म्हणून सांगितलं की वर्ज नको. आजच मी ऐकले कोणाचं तरी एक आलंय ना, रील आलंय कुठल्या तरी ग्रुपला, की म्हणले अशा ठिकाणी जॉब करू नका, अशा ठिकाणी घर घेऊ नका, अशा ठिकाणी संपर्कात जाऊ नका, असली शाळा नको, कॉलेज नको जिथं धर्म सोडून राहावं लागेल, आपल्या आईवडिलांना सोडून राहावं लागेल. ईशान असलं पण आपल्याला काही शिकायची गरज नाही. आपल्या परिजनांपासून दूर जाऊन हाल अपेष्टा करून सगळं धर्माचा आपला नाश करून राहावं लागेल, असलं आपल्याला स्थानच नको. अशा ठिकाणी राहून तुम्ही धन कमवणार आणि पाप कमवणार आहे. त्याच्याबरोबर काय होणार हो? पाप उद्याला आलं की धन संपणार आहे. म्हणजे काय केलं तुम्ही जाऊन तिथं पुण्यात? पाप केलं ना. मग पाप करायला किती पळत पळत जातोय. घरात राहून आम्हाला द्या, नाही देत असला तर आम्हाला नको म्हणायचं ऋत्विक. किती देत असाल तेवढं बास, पण आम्हाला धर्म करायचा आहे. अशी धर्माची प्रधानता होती पूर्वीच्या जीवांना. त्यामुळे ते त्या राजाच्या हाताखाली जरी नोकर म्हणून काम करायचे ना तरी सुद्धा त्यांची धारा ही असायची की कशा रीतीने मला माझं पालन होईल. म्हणजे जरी त्या राजाची वाहवा करावी लागायची, त्याच्या मागं फिरावं लागायचं, त्याचं सगळं कार्य करावं लागायचं, इवन युद्धात जाऊन हिंसा करावी लागायची, तरी सुद्धा धारा अंतरंगात ही असायची की माझ्याकडून कुठल्या रीतीने दोष न लागो धर्मामध्ये. अशी धारा तर आहे का आपली हे सांगा मला. म्हणजे जिथं राहतोय कुठं आपण तिथं खेद आहे का आपल्याला? जाऊ दे तुम्हाला रात्री जेवावं लागतं, म्हणजे मी तुमची बाजू घेईन बरं का. पण समजा तुम्हाला नाईलाज असतं जेवायला लागतंय असं म्हणताय तुम्ही. मला एकांनी सांगितलं असं की तिथं जाऊन राहिलोय आम्ही पण आम्हाला ते देतच नाहीत लवकर जेवायला. 7च्या नंतर म्हणले मेस उघडती. म्हणजे हो म्हणू नकोच बस. म्हणून तिथं किती दोष लागला. मग त्यांना जी घरात जेवायची सवय 7च्या आत आणि तिथं गेल्यावर आता 7ला उघडणार, त्याच्यानंतर म्हणजे 8, 8:30, 9 कधी पण जेवणार. म्हटले खूप वाईट वाटतं की नाही जेवायचं नाही आहे आम्हाला पण जेवावं लागतंय. काय सांगतो त्याच्या आधी मी? म्हणजे राजाच्या सहवासात ते राहणारे होते ना, त्यांची धारा अशी असायची की सगळ्या रीतीने माझ्याकडून धर्माचं पालन व्हायला पाहिजे. हां, तुमची धारा आहे का हे विचारत होते. असं वाटतंय का आपल्याला? खेद वाटतो का की मी हे करतोय, हे करायला नकोय? ॲटलिस्ट अशी भावना असेल ना तरी सुद्धा तुम्ही सुरक्षित आहात. म्हणजे म्हटलं ना, तो चांडाळ होता आणि त्याला जेव्हा समजलं मुनींचा उपदेश मिळाला अक्षय, तर त्या मुनींचा उपदेश नाही, लिंक बिंक नाही आहे इथं, या म्हणा डायरेक्ट. तर इथं काय म्हणले, त्या चांडाळाला मुनींचा उपदेश मिळाला आणि सांगितलं ना मुनींनी की हिंसा करायची नाही आहे, काही असेल तरी सुद्धा करू नको. त्या समयापासून त्यांना अंतरंगातून हे भाव की करायलाच नकोय मी, पण नाईलाज त्याला त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावर होतं म्हटल्यावर त्यांनी नियम केला अष्टमी चतुर्दशी तरी मी नाही करणार. म्हणजे रोज करावं हे
मला सांगायचंय. काय कळलं? म्हणजे रोज करताना सुद्धा त्याला हे मी करतोय किती चुकतंय हे भाव होते. असं तुमचे किती भाव आहेत? शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही. महेन रात्री नाही ना जेवत? गुड. ईशान किती वाटतंय असं सांग आपल्याला की आपण करतो हे चुकतंय, नको आपल्याकडनं असं व्हायला. जाऊ देत, भाव ठेवा. आजपर्यंत नसतील झाली तर ह्याच्या पुढे तरी एवढी तीव्र भावना करा की आपल्याला सगळं सानिध्य धर्मानुसार मिळावं. असं एकांनी भावना केली बरं का, त्याला बॉस पण जैनच मिळाला. कसं तर भाग्य की नाही. आणि ते दशलक्षण म्हणलं की त्या जैनाला त्याला सोडायचं, जा तुला कुठं जायचं. म्हणजे आपल्या परिणामानुसार संयोग मिळतो, पुण्यानुसार तसं सानिध्य, तसं सगळं वर्किंग पण तसं मिळतं. तर अशी आपले भाव उज्ज्वल ठेवा हे सांगायचं आहे. काय चाललं होतं? मग काहीच करायला कशामुळे म्हटलं ना, जी UV रेजच्या निमित्तात जीवांची उत्पत्ती कमी होते आणि जेव्हा सूर्याचा अस्त झाला तेव्हा जीवांची उत्पत्ती वाढली. मग तुम्हाला दिसणार नाही तितके जीव आहे तिथं त्यावेळेस. आणि मग त्यावेळेस तुम्ही जीव हातातोंडाची अशी घाई करणार की तोंडात घास घालणार, त्याच्याबरोबर घासाबरोबर सुद्धा सगळे जीव मारले जाणार आहेत. म्हणून सांगितलं आत्ता नाही आहे तसं नाही आहे, इथं जीव आहेत आत्ता सुद्धा, पण खूप कमी संख्या आहे त्यांची. आणि आपण तिथं सावधानतापूर्वक जेवतोय. आणि संध्याकाळी विनाकारण उत्पत्ती करायची आणि मग जेवायचं म्हणजे काय झालं? म्हणजे त्याचं हिंसेला मुद्दाम आपण कारण ठरलो. ते मरणार त्यांच्या मौतनी, पण मी त्यांना कारण ठरलो तर काय झालं? मला दोष त्याचा. त्यांचं आयु आहे तेवढं जगणार आहेत आणि मरणार आहेत. पण मला गरज नसताना मी त्यावेळेस खातोय म्हणजे त्या जीवांची हिंसा करून आपण आनंद मानतोय, त्याचा भोग घेतोय असा अर्थ होईल. म्हणून माताजींनी सांगितलं होतं, मी एकदा एका प्रवचनमध्ये घेतलं पण होतं ते बहुतेक, की रात्री पाणी पिणं म्हणजे रक्तपिल्याचा दोष आहे आणि खाणं म्हणजे मांसाहाराचा दोष आहे. मग एवढं समजल्यावर आपल्याला असं ॲटलिस्ट भाव एवढे तीव्र ठेवा की आपल्याला असं करायला नकोय, असंच काय मिळावं, जाऊ दे धंदा टाका सगळे मिळून, सांगायला तर ऐकत नाही तुम्ही चौघं मिळून. हां तर किती धंदा पण कर म्हणी ना बरं का प्रज्वल. त्याला सांगते करू नको म्हणून. म्हणजे जे आपल्या स्वाधीन असेल, जे आपल्याला आपल्या धर्मानुकूल वातावरणात राहून करता येत असेल, काय अक्षय चालत नाही का? जॉब करायचीच गरज आहे आपल्याला, चालतंय ना. मग धंदा करायचा उलट, जिथं आपली कोणाच्या अधीन जाऊन काम करायला लागू नये. उलट सांगितलं जाते जैन हे नोकरी देणारे आहेत, नोकरी करणारे नोकर नाही आहेत जैन. म्हणजे अशी जैनांची उलट ख्याती होती पूर्वी, एवढा दबदबा होता, असा रुतबा होता जैनांचा. कारण जैन सगळ्यात जास्त रिच म्हणले जायचे पूर्वी, सगळ्या रूपानेच. धर्म जिथं जास्त असतो तिथं पुण्य असतं आणि त्या निमित्तात धन असतं. मग आज अशी परिस्थिती का आली आहे, जैनांची नोकरी करावी लागते आहे? ते अधिक पुण्यवान झाले, तुम्ही हीन पुण्यवान झाला असा अर्थ होतो. कारण ज्याच्या हाताखाली काम करतोय त्याचं ऑर्डर मानायचं तुम्हाला, त्याच्या अनुसार वागायचं म्हणजे त्याची अधीनता झाली आपल्यावर. आणि मग त्यांनी ये म्हणलं की यायचं, जा म्हणलं की जायचं. दाखवा बघू उद्या 4 दिवस राहून. मग तुम्ही तुमच्या अधीन असं म्हणता येईल आम्हाला. काय संयम किती दिवस? पृथ्वी सुट्टी घेऊ शकतो म्हणजे किती झालं ते शेवटी, तरी दिले तर, नाही तर नाहीच. म्हणजे अशी दुसऱ्याच्या अधीन जाऊन काम करायला गरज आहे का मामा? काय दुसऱ्यांच्या जाऊन आपल्याला त्यांची हजुरी करायची किती गरज आहे? इथं सांगितलं आपल्याकडं आहे असं काय म्हणायचं, अशी ताकद आहे आपली की आपण स्वतःचं करू शकतो. म्हटल्यावर हेच सांगते बरं का, तुम्हाला सांगतेच नाही, माझ्या भावाला सुद्धा मी हेच सांगते. गरज नसताना आपण जाऊन दुसऱ्याच्या हाताखाली नाही म्हणले, एकदम कम्फर्टेबल आहे, इतकं मस्त पैसा मिळतो म्हणल्यावर करायचं. पण काय म्हणायचं, ते परतंत्रतेचा अनुभवच नाही आहे तुम्हाला. जेव्हा देतात ना लोड त्यावेळेस कळतं की कुठं किटकिट काय येतात मागं असं. काय म्हणेन आहे का नाही, समाधान आहे, सुखी आहेस. भाव पण करू नको असे की आपलं चांगलं आहे, दुसऱ्याच्या अधीन आहे तर आपण पराधीनच आहे. तर मुनी कसे असतात? स्वाधीन असतात म्हणून सुखी असतात हे सांगितलं. तर इरिया समितीने ते गमन करतात. आणि पुढं सांगितलं
भाषा समिती. कसे वचन असतात सांगा. काल सांगितले होते विशेषण. त्यांचे वचन कसे असतात इथं सांगितलेले. बोला. जगाचं आहे ना तिथं तिसऱ्या लाईन मध्ये दुसऱ्या दोह्याच्या. जग सुहित कर म्हणजे जगाच्या हितकर असतात. दुसरं बोला पूजा. अहितहर म्हणजे अहिताचा नाश करणारे असतात. तिसरं सुखद म्हणजे सुखकर असतात. पुढं संशयाचा नाश करणारे असतात. पुढं भ्रमरोगहर म्हणजे भ्रम म्हणजे मिथ्यात्वाचा नाश करणारे, चुकीच्या विपरीत मान्यतेचा नाश करणारे असतात. असे त्यांचे वचन म्हणजे जणू अमृता समान असतात. आणि का असे वचन निघू शकतात त्यांच्या मुखातून? कारण त्यांना सगळ्यांच्या विषयी समभाव आहे. कोणाच्या विषयी इष्ट नाही आणि कोणाच्या विषयी अनिष्ट भाव नाही. तुम्हाला कोणाशी तरी वैर झालं समजा, तुम्ही कसं बोलणार? बोलणारच नाही. महावैरी आहे. मामा वैरीशी कसं बोलता? का मामींशी कसं बोलता विचारू. आपण आपल्या वैरीशी बोलताना कसं बोलतो आणि आपल्या प्रेमींशी बोलताना कसं बोलतो? काल सांगितलं ना, स्वर वेगळे असतात. ते एकच जरी वर्ड बोलायचे तुम्हाला, या घरात असं म्हणायचं बरं का. पहिला आला मित्र आणि नंतर आला वैरी, कसं बोलणार? आलात असं का? नाहीतर या आता म्हणजे एकच वर्ड आहे पण टोन बदलली ना, भाव समजतो त्यातून आपल्याला. म्हणून मुनींचे वचन असे नाही आहेत, कारण कोणाच्या विषयी त्यांना गैरभाव नाहीत, वैरभाव नाहीत. असे ते सगळ्यांच्या विषयी समपरिणामी आहेत. त्यामुळे सगळ्यांना गोड गोड बोलतात. तरी पण तुम्ही लोक त्यांच्याजवळ जात नाही का? भय कुठं तर ओढून घेतले तर त्यांच्याजवळ असं. म्हणजे आपलं काय काढून घेणारे नाही आहेत. पण आता तिथे बघता ना तुम्ही लोक MP कडे वगैरे एक आचार्यांच्या संघामध्ये इतके मुनी आणि इतके काय म्हणायचं लहान एजवाले, सगळे चांगल्या पॅकेजवाले, चांगल्या घराण्यातले सगळे असे दीक्षा घेत आहेत. का? काय कमी होती म्हणून? का दीक्षा घ्यायची असते? का घेतात ते? थांबा, तुम्ही बोलू नका, हे सगळे बोलू देत. ऋत्विक, सुख नाहीये त्यांना. कळालं? तुला कळालं नाही अजून. म्हणजे विचार करत नाही आपण तसा. त्यांच्या ठिकाणी आपण राहू शकतो, त्यांच्यासारखं आपण जगू शकतो, तसा आनंद आपण भोगू शकतो, हे विश्वास नाहीये. तसं आपण कधी चिंतन मनन करत नाही म्हणून आपल्याला तसा मार्ग मिळत नाही. तसं सानिध्य नाहीये म्हणून म्हणा. पण करा ना विचार एकदा की मिळालेत आपल्याला असे गुरु. आज अजून नाव तर आहे, उद्या नाव सुद्धा राहणार नाहीये. आणि मग कसं? म्हणून त्यांच्या मागं संयम, ऋत्विक, महेर आणि प्रज्वल सगळ्यांची नावांची असे तरी आपण संघ तयार करू मामा. काय नवीन मुनींचा संघ आहे. म्हणजे भावना तरी अशी तीव्र ठेवा की आपल्याला मुनी दीक्षा घ्यायची आहे. तर मला ते वाचायचं होतं की मुनींना कुठल्याही प्रकारचा परिग्रह नसतो. मग वस्त्र सुद्धा एक परिग्रह आहे. मग एकांनी विचारलं होतं मला, पण अजैनांनी म्हणले तुमच्या धर्मामध्ये ठीक आहे, सगळं चांगलं आहे, पण म्हणले मुनी नग्न का राहतात? काय गरज आहे ना? म्हणजे म्हणले एखाद्याचे भाव बिघडतील, तुम्ही रस्त्यावरनं चालता त्यावेळेस वगैरे, म्हणजे त्यांच्या जवळ सहवासात स्त्रिया कशा राहणार, असं वगैरे त्यांचे प्रश्न होते. उत्तर द्या. त्यांनी देणार आहेत मामी. पास केले तुमच्याकडे प्रश्न. त्याच्याबद्दल विचार येणार. बरोबर. बर. सांभाळायचं. बर. परिग्रह झाला. पण ठीक आहे ना, त्यांना तसं म्हणायचंय की तुम्ही समाजामध्ये वावरता, एक समाजाचे रूल्स असतात, मग त्यांच्यासोबत तुम्ही कसं जगणार?
ते समाजाला कसे विचार, तुमचे विचार सगळं कॉन्ट्राडिक्शन होऊ नये असं त्यांचं म्हणणं. तर त्याच्यासाठी उत्तर दिलं आहे बरं का. याच्यात वाचते मी, असेल तुमच्याकडे फोनमध्ये मी पाठवलेलं काल. छडाला ग्रुपला आहे का तुम्ही? त्याच्यामध्ये असेल तर टाकलं आहे बघा. मी टाकलं आहे ना भैया छडाला मी, नाही तर करा कोणतरी फॉरवर्ड. हां, दिगंबर मुनी दिगंबर का असतात मामा? दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिशाच ज्यांचं वस्त्र आहे ते दिगंबर असतात असं सांगितलं गेलं. वे वस्त्र पहनते ओढ़ते नहीं है. जैन साधु पांचों इंद्रियों के विषयों से विरक्त, सभी प्रकार के आरंभ परिग्रह से रहित, ज्ञान ध्यान व तप में निमग्न रहते हैं. इस कारण वे नग्न ही रहते हैं, दिगंबर ही रहते हैं. धरती उनका बिछोना एवं आकाश उनका उड़ोना होता है. 5 इंद्रिय कुठल्या ईशान? कर्णेंद्रिय आहेत का तुझ्याकडे 5? तर त्या मुनींना सांगतायत की त्या 5ही इंद्रियांच्या विषयांची आसक्ती नसते. असं बसा देवासारखं. ते ऑर्थोपेडिक आले होते म्हणे इथं प्रवचनला, आणि त्यांनी असं बघितलं असं कोण बसतंय, असं कोण बसतंय, असं दाखवलेत बरं का त्यांनी. तर म्हणले असं बसणार तर तुमची हाडं पहिला कमी होणार, म्हणले ठिसूळ होणार. दिगंबर मुनियों के हृदय में सब जीवों के प्रति पूर्ण समता भाव होता है. उनकी दृष्टि में शत्रु मित्र महाल मशान कंचन काच निंदा प्रशंसा आदि में कोई अंतर नहीं होता. कोण तुम्हाला वाईट शब्द म्हणेल आणि कोणी गोड बोलेल, कसं वाटतंय? लगेच आपण डिफरन्स करतो त्या दोघांच्या मध्ये. पण तिथं का नाही वाटत मुनींना असा डिफरन्स? जरी तुम्ही एकत्र आलाय, जरी तुम्ही तसं त्याच संदर्भात बोलताय समजा, तरी सुद्धा तुमचे भाव वेगळे आहेत हे लगेच समजतं आपल्याला. पण तरी मुनींना त्याच्यामध्ये भेद नाही. म्हणजे त्या दोघांना सुद्धा समदृष्टीने पाहण्याची ज्याची शक्ती असते ना, ते मुनी होऊ शकतो. वे पद पूजक व अस्त्र शस्त्र प्रहारक में सदा समता भाव रखते हैं. जैन साधु पूर्ण स्वावलंबी और स्वाभिमानी होते हैं. उन्हें किंचित भी पराधीनता स्वीकृत नहीं है. एतदर्थ दिगंबरत्व अनिवार्य है. ज्याच्याजवळ काय परिग्रह नाही आहे, काय मागं व्याप नाही आहे, कुठं पाय त्यावेळेस कुठं पाय तिथं जाता येते. अक्षय कधी जाता येतं सांग? बायकोला घेऊन फिरावं लागते, नाही तर तिचं काळजी मागं करावी लागणार जर कुठे गेलात तर. म्हणजे असं जिथं मागं काहीतरी विचार राहणार अशा ठिकाणी मुनी अडकणार नाहीत. म्हणून तिथं सांगितलं कसल्याही प्रकारचं परिग्रह ठेवायचं. तर असं झालं एकदा सोलापुरात एक क्षुल्लकजी आले होते, महाराजजी आणि क्षुल्लकजी होते दोघं जण. आणि ते क्षुल्लकजी कटोरा सांभाळतात ना त्यांच्याकडं, ते त्या कटोऱ्यात खातात. तर ते जिथं आहार झाला तिथं ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी मिळच ना कुठं. आता काय करायचं? मग ते 4 घरात जिथं जिथं सोहळं होतं ना, सगळीकडे जाऊन फिरून बघून यायचं की कुठं गेलं ते कटोरा. म्हणजे काय झालं? परिग्रह ठेवला की असं त्याच्या मागं राबत बसावं लागतं, आपले विकल्प ठेवावे लागतात. म्हणून मुनिराज दिगंबर असतात. सवस्त्र कभी पूर्ण रूपेण स्वावलंबी नहीं रहा जा सकता. वस्त्रों के साथ कितनी पराधीनता है, यह बात किसी भी वस्त्रधारियों से छिपी नहीं है. अतः जैन साधु नग्न दिगंबर ही होते हैं. जब अर्धरात्रि में सारा जगत मोह नींद में सो रहा होता है अथवा विषय वासनाओं में मग्न होकर मुक्ति के निष्कंटक पथ में विषकंटक बो रहा होता है, तब जैन साधु दिगंबर मुनि अनित्य शरणादि 12 भावनाओं के माध्यम से संसार शरीर व भोगों की असारता का एवं जगत के स्वरूप का चिंतन मनन करते हुए आत्मध्यान में मग्न रहने का पुरुषार्थ करते हैं. माहिती आहे पूजेची लाईन? एवढं सगळं जे वाचलं ते पूजेमध्ये 2 लाईनमध्ये आले. हो अर्धनिशा का सन्नाटा वन में वनचारी चरते हो. कुठे कोणाला माहिती? केवल रवी किरणों से त्याच्यामध्ये आलं त्या जयमालेमध्ये. देवशास्त्र गुरुच्या काढा घे. देवशास्त्र गुरुची केवल रवी किरणों से पूजा आहे ना, त्याची जयमाला. 5 नंबर सांगा पटकन. 89. हां त्यात शोधा आता. हो अर्धनिशा का सन्नाटा.
ओळींच्या म्हणजे शेवटी शेवटी आली आहे जयमालेमध्ये एकदम एक 8-10 ओळी शेवटच्या मिळतं काय करा तर म्हणून पूजा करावी लागते रोज त्यासाठी. ऋत्विक मिळालं का? 5 नंबर सांगता का त्यांना? महेन आला का आमच्या बरोबर? हो अर्धनिशा का सन्नाटा वन में वनचारी चरते हो तब शांत निराकुल मानस तुम तत्वों का चिंतन करते हो करते तपशैल नदी तट पर तरुतल वर्षा की झड़ियों में समतारस पान किया करते सुख दुख दोनों की घड़ियों. काय समजलं त्यातून? सगळं तेच सांगितलं ना आता जे वाचलं ते की जेव्हा तुम्ही लोग मोह नींद में सो रहे होते हैं तब मुनिराज क्या करते हैं? तत्वों का चिंतन करते हैं. जेव्हा तुम्ही सगळे शांत होता ना त्यावेळेस त्यांना जास्त अनुकूलता असते चिंतनाला. तुम्ही सगळे मागे येऊन कल 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 करत राहणार तर मुनिराज को अकेलापन बहुत पसंद है तो रात में कोई नहीं रहता तो वो अच्छे से चिंतन करते हैं. उनका चिंतन तो दिन भर चल रहा है लेकिन फिर भी जब आप मोह नींद में है तब वो अपनी आत्मा की गोद में है ऐसा बताया उन्होंने. तर हे सांगितलं इथं पण ते सगळ्या ओळीचा अर्थ समजण्यासारखं आहे. माझ्यासमोर नाही आहे तर त्यातून समजून घ्या की मुनिराज काय करतायत. सतत शरणादी अनित्यादी भावनांचं चिंतन करतायत. शरीर भोगापासून विरक्ततेचंच चिंतन करतायत आणि आत्मध्यानामध्ये लीन राहत आहेत. काम क्रोध मद मोह आदि विकारों पर विजय प्राप्त करते हुए अपना मोक्ष मार्ग प्रशस्त करते रहते हैं. ऐसे आत्मसाधक जैन साधु नवजात शिशुवत अत्यंत निर्विकारी होने से नग्न ही रहते हैं. तुलना करके दिखाइए ना. मुनिराज नग्न क्यों होते हैं ऐसा पूछा था कल. तो जैसे शिशु छोटा बालक है वो नग्न रहता है वैसे यथाजात रूपधारी बताया जाता है मुनिराज को. यानी क्या? यथाजात जैसे जन्म हुआ उस समय होते हैं वैसे मुनिराज का सही रूप होता है. काय म्हणले ऋत्विक? यथाजात रूपधारी असा शब्द वापरला जातो मुनिराजांना. म्हणजे जात म्हणजे उत्पत्ती. जैसे उत्पत्ती होते समय वहाँ भावना नहीं है ना मुझे वस्त्र चाहिए मेरा ऐसा रूप है ऐसे वस्त्र चाहिए कुछ भी नहीं है. वस्त्र के बारे में विकल्प ही नहीं है. वैसे ही मुनिराज का स्वरूप होता है. उनकी नग्नता निर्विकारता की सूचक है. बालकवत उन्हें वस्त्र धारण करने का विकल्प ही नहीं आता. आवश्यकता ही अनुभव नहीं होती. जिस तरह काम वासना से रहित बालक माँ बहन के समक्ष लजाता नहीं है शर्माता नहीं है संकोच भी नहीं करता. माँ बहनों को भी उसे नग्न देखने से गोद में लेने से अपना स्तनपान कराने से भी संकोच नहीं होता लज्जा नहीं आती. ठीक इसी तरह निर्विकारी मुनिराजों को भी लज्जा नहीं आती. जिसके अंतरंग में विकार है उसको ही लज्जा आती है ऐसा बताना है. तो मुनिराज की परिणति कैसी है? निर्विकार है निष्काम है. किसी के प्रति उनको न आकर्षण है न प्रीति है. इस वजह से नग्न रहने में उनमें कोई विकार दोष नहीं उत्पन्न होता. उनके दर्शन से भक्तों को भी कोई संकोच नहीं होता. जिनके अंतरंग में विकार नहीं है उनके साथ आने वाले को भी ऐसे ही भाव होते हैं कि ये तो पूज्य है हमारे लिए. उनके दर्शन से भक्तों को भी कोई संकोच नहीं होता. फिर बिना प्रयोजन जैन साधु वस्त्रों का बोझा क्यों रखे? थंडी वाजायला काय करायचं भैया? जाऊ दे दुसऱ्यासाठी नाही स्वतःच्यासाठी संरक्षणासाठी. ठंड लगती है तो मुनिराज क्यों नहीं लेते? फिर
शरीर से आसक्ति का ही प्रतीक है। वस्त्र जो भी आप ओढ़ेंगे, चाहे वो ठंड से बचने के लिए भी हो, तो भी उसमें शरीर की ही रक्षा है ना, उसके ही भाव है। इस वजह से वस्त्र रखने को काय म्हणायचं, वस्त्र रखते नहीं है, उसकी उनको जरूरत नहीं है। इस शरीर के लिए परिग्रह की पोटली क्यों बांधे, उन्हें धोने आदि का हिंसा उत्पादक पापारंभ क्यों करे। इसलिए उन्होंने जो चर्या की है, कर रहे हैं, वो सब पाप को धोने के लिए कर रहे हैं। और जो ये हम रखते हैं वस्त्र आदि परिग्रह, ये हर समय पाप हमें बांधता है, पता है। मतलब अभी आप कुछ पाप नहीं कर रहे, बराबर है क्या गलत है, पाप कर रहे हैं, पाप का बंद हो रहा है। भले ही पाप नहीं कर रहे, फिर भी प्रति समय पाप का बंद हो रहा है। क्यों बताओ? होगी एका शब्दात गुंडाळून टाकू नकोस लगेच सगळं. कसं मला डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे का. मी आता काय पाप परिणाम करत नाही आहे, काय पाप क्रिया करत नाही आहे, तरी पण मला पापाचा बंध का होतोय प्रतिसमयाला. म्हणजे कळते का आपल्याला. आता हा ड्रेस तुमच्या अंगावर आहे, हा ड्रेस तुमचा आहे. जोपर्यंत तुमच्या नावावर आहे तोपर्यंत त्याच्या निमित्तात पुण्य आहे आणि ते पुण्य प्रतिसमयाला खर्च व्हायला लागले. क्या बताया मैंने, आपके पास जो भी परिग्रह है, ऐसे नहीं सोना चांदी यही नहीं, ये भी परिग्रह है ना. ये परिग्रह आपके पास रहने के लिए भी पुण्य चाहिए होता है. आज ये साड़ी है मेरे पास, कल अगर गुम गई तो समझ लेना मेरा पुण्य खत्म हो गया है ये यूज़ करने का. ऐसा बोलते हैं ना आप. वो पुण्य था इसलिए वो हमारे साथ थी, वो अभी नहीं रही हमारे साथ, यानी पाप पुण्य खत्म हो गया, ऐसा बोलते. इसका अर्थ क्या, किसी ने चोरी कर दी, समझो आपके कुछ गहने थे और वो चोरी को गए, मतलब आप क्या बोलते हैं, हमारे पाप का उदय आया. मतलब क्या उसका, जब थे पास में आपके साथ थे, आप यूज कर रहे थे, उसका अर्थ क्या था, हर समय पुण्य आपके साथ है कि वो आपका है, आपका रहेगा तब तक पुण्य रहेगा. और हर समय पुण्य क्षीण होता है. समझ में आ रहा है मैं क्या बता रही हूँ, बोलो क्या समझ में आया. म्हणजे प्रति समयाला तुमच्या जवळ राहण्यासाठी पुण्य खर्च व्हावं लागतं हे सांगायचंय मला. आज ती वस्तू तुमच्या जवळ आहे तर तुम्ही पुण्याचा उदय म्हणताय, म्हणजेच पुण्य हा समय संपला, पुण्य संपलं तुमचं तेवढं. दुसऱ्या समयाला ती वस्तू आहे म्हणजे पुण्य आहे, तो समय संपला, पुण्य संपलं. किती पुण्य संपले सांगा आतापर्यंत, किती वर्षाचे झाला ना, त्याचे समय काढा. प्रति समयाला तेवढं पुण्य आणि किती परिग्रह ठेवलाय ना तेवढं डबल पुण्य. एक वस्त्र ठेवलं असेल तर त्या एकाच्या निमित्तात असलेलं पुण्य किती आहेत घरामध्ये, ईशान. हां आता असं ते आम्हा म्हणते कपाट भरून व्हायला लागलं तरी पण काय डाऊट आहे का पूजा, मला विचारा. म्हणजे जेवढं परिग्रह ठेवतोय ना, एक ड्रेस ठेवतोय आपण, ठेवा, नहीं म्हणत नहीं, 10 ठेवा, पण अगर हमारे पास 100 कपड़े हैं, 101 आपको लाना है ना, 100 में से एक निकालो और एक लाओ, नो प्रॉब्लम, उतना रहेगा आपके पास. लेकिन हम क्या करते हैं, अनयूजफुल है ना वो भी रखते हैं हमारे पास, जो खराब हो गए वो भी रखते हैं, यूज़ नहीं करते, बहुत सालों से देखा भी नहीं है वो भी रखते हैं. मतलब उतना पुण्य हर समय नष्ट हो रहा है आपका. आप यूज़ भी नहीं कर रहे और वो फेंक देते भी नहीं, दान करते नहीं, फेंकते नहीं, कुछ भी नहीं, आपके पास ही पड़ा है. तो क्या हुआ, उसकी वजह से हर समय पुण्य नष्ट हो रहा है. इस वजह से बताया मैंने कि आप प्रति समय पाप बांध रहे हैं. तो ये ऐसा पाप मुनिराज को नहीं है. कितने निर्विकल्प, इस वजह से उनके पास कोई परिग्रह नहीं है. तो एक हिंदीतून गोष्ट सांगायची. एक आदमी था और उसको बहुत तकलीफ हो रही थी, तो वो गया साधु के पास और बोला कि मुझे बहुत पाप का उदय आ रहा है, मुझे कुछ तो उपाय बताओ, मुझे इस पाप से छुटकारा पाना है. तो साधु ज्ञानी थे,
तो उनको पता था कि ये कुछ भी करेगा तो पाप का ही कार्य करेगा और पाप ही कलेक्ट करेगा, कैसे इसके पाप का नाश होगा। तो उसको बताना था कि ठीक है, तुम्हारे जो भी दुख है, जो भी संकट है ना, वो मैं एक उपाय बताता हूँ, क्या करो, वो लिख के लाओ। जो भी आपको कष्ट है, दुख है, वो सब लिस्ट करके लाओ और एक पोटली में बांध कर ले आना कल सुबह आते टाइम पर, तो मैं आपके पाप नष्ट कर दूंगा। घेऊन क्या उद्या। तो वो ठीक है बोला, उसको बहुत आनंद हो गया कि मेरा पाप नष्ट होने वाला है मामा। तो दूसरे दिन वो आया, बहुत हंसी खुशी आया कि आज मेरा सब कष्ट नष्ट हो जाएगा। और उसने वो लिख कर लाया था, इतनी बड़ी पोटली हो गई थी उसकी कि सभी चिट्ठियाँ उसमें थी ना, हर एक की चिट्ठी एक करना और उसमें डालना, ऐसा बोला था उन्होंने। तो अभी उन्होंने बोला साधु ने कि यहाँ से 2 कोस दूर जाओ, वहाँ पर एक पेड़ है, उस पेड़ की कुछ खासियत है, तो आप क्या करो, आपकी वो पोटली जाकर वहाँ पर बांध के आओ, तो आपके पाप नष्ट हो जाएंगे। बस इतना सुना तो इसको इतना आनंद हो गया कि मेरे पूरे पाप वहाँ पर छोड़ के आना है मुझे, तो अभी मैं सुख से ही जी सकता हूँ, मुझे कोई भी दुख नहीं होगा। और वो हंसी खुशी जस्ट जा रहा है, उतने में साधु ने बोला एक शर्त है। क्या? तुम्हें तुम्हारी पोटली वहाँ पर बांधनी है और वहाँ पे जो दूसरी है ना, कोई भी हो, एक ले आनी है। काय करायचं? उसमें क्या था? दूसरे किसी के पोटली रहेगी वहाँ पर, कोई भी हो, एक पोटली तुम्हें लेके आनी है। कंडीशन इतनी है सिर्फ। अभी जाओ। वो भागते जा रहा था, क्या हो गया स्पीड? न्यूट्रल तक आ गया, लेकिन अभी वो वहां तक पहुंच रहा था ना, तब तक विचार क्या चल रहे हैं? ठीक है, मेरे इतने सारे दुख है ना, तो ये तो जाएंगे ना, जाने तो कुछ भी हो, ऐसे पहले विचार। उसके बाद में करूँ के नहीं, एक्सचेंज करूँ के नहीं, उसके बाद में अभी जस्ट टांगने वाला ही है, उस टाइम पर क्या विचार आया? अगर मैंने ये छोड़ दिए और दूसरा कुछ लिया, उसमें हार्ट अटैक होगा तो, उसमें अगर कुछ बीपी का या कुछ ऐसे किडनी फेल का ऐसा कुछ डिसीज होगा तो वो मुझे मिलेगा ना। तो उसने क्या किया बताओ? मेरे दुख मुझे बस है, मुझे किसी के और के दुख नहीं चाहिए, मुझे मेरे दुख तो बहुत थोड़े। अभी क्या हुआ, यही बात समझाने की कोशिश कर रहे थे साधु, लेकिन वो समझ नहीं रहा था। मतलब साधु को बताना था हर जीव उस दुख में है, किसी को नहीं है ऐसे नहीं है, लेकिन हर जीव स्ट्रगल कर रहा है ना उससे बाहर निकलने के लिए। हम क्या कर रहे हैं? उससे भागने की कोशिश कर रहे हैं। कर्म तो हम ही ने किए हैं, परिणाम हम ही ने किए हैं, तो हमें ही उसका फल भोगना पड़ेगा। इसलिए जो भी साधुचर्या करते हैं उसमें पाप से निवृत्त होने की ही उनकी कोशिश रहती है। तो हमारी भी ऐसी ही कोशिश हो, हमारे भाव ऐसे उज्जवल बनाओ कि सभी परिग्रह का मुझे त्याग करना है, किसी परिग्रह के विकल्प भी नहीं फंसना है, क्योंकि परिग्रह जहाँ है वहाँ नियम से इच्छा है, आकुलता है तो दुख है ही। तो जिसको दुखी नहीं रहना है उसको क्या करना है? परिग्रह यानी क्या? चोहोर से अपने आत्मा को ग्रहण करना, यही सच्चा परिग्रह है। हमारे अनंत गुण है, हमारा वैभव है, यही हमारा परिग्रह है सच्चा। बाहर हमारा कोई परिग्रह नहीं है। ऐसी भावना जब हम भाएंगे तो बहिरंग में सहज मुनि दशा भी आ जाएगी। हातावर हात ठेवा, ताठ बसा, डोळे अलगद बंद करा। जानिए, यह मैं शरीर से भिन्न शुद्ध आत्मा हूँ। यह मैं स्त्री नहीं, पुरुष नहीं, मनुष्य नहीं, पिता पुत्र माता पिता नहीं, मैं तो केवल जानने वाला जीव ही हूँ। स्वयं को जीव जानो,
इस पर्याय से भिन्न जानो, प्रयास करो। ये हाथ पैर कान नाक आदि ये सब मेरे नहीं है, ये मुझ में नहीं है। इनसे भिन्न स्वयं का रूप देखो। मैं तो अशरीरी हूँ, अतीन्द्रिय स्वरूप हूँ, बस जाननहार स्वरूप हूँ। सिद्ध स्वरूपो हम, निर्वासना स्वरूपो हम, निर्विकार स्वरूपो हम। ओम विसर्जन।